आमच्या सोसायटीमध्ये एका जणाने गुलाबाई बसवली, तर एक किस्सा आहे त्याच्यातला, तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर संध्याकाळी कसं गाणे वगैरे म्हटल्यानंतर एक खाऊ ओळखायची ही एक त्याच्यामध्ये गोष्ट असते. तर ती मुलगी आहे ना आईला नेहमी रोज सांगते की मम्मी आज इडली बनव, आज ढोकळे बनव, वेगवेगळे असे आयटम सांगते. तर बघा आपल्या वेळेस तर काही असं नव्हतं. म्हणजे आपण काय खाऊ घेऊन जायचो, कुरडईचे ताट, पापड, त्यानंतर असंच पापडचा चुरा वगैरे, भाजलेले गहू, ह्या सगळ्या गोष्टी आपण हे खाऊ म्हणून ह्या घेऊन जायचो. म्हणजे निदान मी तरी ह्या गोष्टी घेऊन जायची. आणि गंमत काय असायची की तो वाजणारा जर खाऊ असेल ना तर ते वाटीच्या अवतीभोवती कागद ठेवायचो. म्हणजे ती वाटी दुसऱ्या याच्यात डब्यात ठेवायचो, तिथं अवतीभोवती कागद ठेवायचो आणि मग तिला झाकायचो. म्हणजे जेणेकरून त्याचा आवाज होणार नाही आणि समोरच्याला आपला खाऊ हा ओळखता येणार नाही. तरी मस्त गरम गरम खिचडी पण बनली असायची घरामध्ये, तर ती खिचडी टाकून देखील आम्ही घेऊन जायचो, खाऊ तो दाखवायचो. तर हे अशा प्रकारचे खाऊ हे आमच्या वेळेसही होते, तर म्हणजे माझ्या वेळेसही होते. तर तुमच्या वेळेस कुठल्या कुठल्या प्रकारचे खाऊ तुम्ही डब्यात भरून घेऊन जायच्या किंवा गुलाबाईच्या वेळेस दाखवायच्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.